आता मला मुळशी काढण्यासाठी सगळा तरी पण मुळशी हा शब्द वापरला, कारण टाळी कधी एका हाताने वाजते. तिथे जर या गोष्टी घडल्या नसत्या तर त्या चित्रपटात नक्कीच आल्या नसत्या. पण त्यावेळेस आक्षेप का नाही, आता आक्षेप का, असा पण प्रश्न विचारला जातो. बघा, हा जो पॅटर्न आहे हा फक्त मुळशीचाच आहे का? पहिला प्रश्न माझा म्हणजे पूर्ण भारतभर चालू आहे. जिथे डेव्हलपमेंट होते तिथे हा पॅटर्न करतो. मी तर म्हणतो तुम्ही मुळशी पॅटर्न कशाला, पुणे पॅटर्न का नाही नाव देतो? ते चालेल का पुणे पॅटर्न? नाही चालणार. मग आमच्या गावाविषयी जर कोणी वाईट बोललं तर कसं काय चालेल आम्ही? बरं, तुम्ही झालं एक घटना झाली त्याच्यात, पण त्याच्यात जवळजवळ 100पेक्षा चांगली घटना आहेत ना, मग ते का नाही दाखवायच्या? मुळशीमध्ये नाही म्हटलं तरी कुस्तीसाठी आम्ही ओळखलं जातो, आम्ही निसर्गासाठी ओळखलं जातो, आमच्याकडनं पाणी तुमच्या पुण्यापर्यंत येतं, ते का नाही लक्षात येतं? नुसते आमच्याकडे ते नाही, आमच्याकडे शिक्षणाचा पण वारसा आहे. आमच्याकडे नाही म्हटलं तरी महाराष्ट्र केसरीच्या 2-4 गाद्या आमच्या ह्याच्यातून गेल्यात. आणि मुळशी म्हणजे फक्त काय एक हे नाही आहे की बाबा मोहोळ आहेत, माळणे आहेत, पासळकर आहेत, आमच्याकडनं मावळे पण होऊन गेले. का म्हणून आमच्याकडनं फक्त वाईटच का आमच्याकडनं? आणि माणसांना नेहमी वाईटच बघायची सवय, जास्ती उत्सुकता असते. चांगलं दाखवा ना तुम्ही. आणि मुख्य म्हणजे आम्हाला अभिमान आहे की दैडेंचा पिक्चर हिट व्हावा, बरं का? दैडेंचं अजून पुढे जावं, पण फक्त मुळशी हे नाव देऊ नका. आता माझे आजोबा मामासाहेब मोहोळ, माझे वडील सदानंद मोहोळ, माझे काका अशोक मोहोळ, आम्ही फक्त गावासाठी किंवा आमच्या जिल्ह्यासाठी आम्ही काय चांगलं करायचं याचाच विचार केला. मग तुम्ही चांगलं दाखवा ना. बऱ्याच गोष्टी चांगल्या दाखवता येतात. कशाला आपण आपल्याला स्वतःला त्या नुसत्या त्या चौकनातच अडकून बसायचं की एकच वाईट घटना घडली आणि तीच सगळीकडे दाखवायची? काय गरज काय नाही. आता तुमची मागणी अशी आहे की मुळशी हा शब्द यांनी वापरू, बरोबर. अन्यथा काय? अन्यथा माफिया पॅटर्न वापरा, वाळू पॅटर्न वापरा, गुन्हेगार पॅटर्न वापरा, भरपूर नाव आहेत बाकीची. नाही असं केलं तर पुढे आम्ही असं पुढच्या नाही केलं तर हे बघा, माझं थिएटर आहे, मी माझ्या थिएटरमध्ये लावणार, ही माझी जबाबदारी. आणि मी मुख्य म्हणजे तळडे पण याच गावचे आहेत ना, त्यांना पण माहिती आहे. त्यांचं पहिल्यांदा पिक्चर त्यांना पण मला वाटतं चांगला एक संदेश द्यायचा होता की असं वागू नका. झालं आहे त्यांचा संदेश देऊन. आता कशाला परत त्यांनी रिव्हर्स जायला पाहिजे? झाले त्यांनी. त्यांच्यामुळे समजा असे काही आमच्याकडे ज्या घटना पूर्वी घडलेल्या आहेत त्या त्याच्या पुढे घडणार नाही. आणि कशाला त्याला मुळशीच कशाला नाव द्यायला पाहिजे? तुझ्यामुळे लोक सुधरतील तर अख्ख्या देशाची सुधरू दे ना. फक्त मुळशीचीच का? आणि मुळशीच्या बाकीच्या गोष्टी दाखव ना तू, केवढ्या चांगल्या गोष्टी आहेत. आमच्यासारखं निसर्गरम्य तर म्हणून तर लवासा आलं ना आमच्या इथं, आंबेवाली आलं, केवढं छान आहे. मग केवढ्या छान गोष्टी आहेत दाखवण्यासाठी. चांगल्या गोष्टी दाखवत लोकांना चांगलं उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळू दे, लोकांनी चांगल्या गोष्टी आत्मसात करू दे. तेच तर खरं आम्हाला जास्ती आम्हाला चांगलं वाटतं. आणि मला वाटतं हे सगळ्यांची जबाबदारी आहे की ना, आत्ता पण जे चाललं आहे की लोकांना आहे ना वाईट गोष्टी बघायला आवडतात. कारण ते कसं जे बघायला नाही मिळत ना ते बघायला मिळालं ना गेलेला उत्साह निर्माण होतो. मग तुम्ही चांगल्या गोष्टी दाखवा ना. खरं म्हणजे आपल्याकडनंच काहीतरी चूक होते की आपण चांगल्या गोष्टी दाखवत नाही.